नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे आदरणीय डॉक्टर संजय कांबळे सरांचा इंटरव्ह्यू घेण्याकरिता। आणि सरांचा इंटरव्ह्यू घेताना मला खूप आनंद होत आहे, कारण हे पेशाने जरी डॉक्टर असतील मात्र यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे। याकरता आपण जाणून घेऊ सुरुवातीला सरांचा परिचय आणि त्यांची पार्श्वभूमी। सर, पहिले आमच्या व्ह्युअर्सला आपलं नाव सांगावं। सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। मी डॉक्टर संजय कांबळे, भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि भीमाशिष्य मागासवर्गीय बौद्धिस्त विकास संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे। तसंच दैनिक प्रजाशासनचा संस्थापक मुख्य संपादक आहे। अशा विविध सामाजिक संघटना आहेत, सामाजिक पक्ष आहेत, अशा विविध पदावर मी सध्या कार्यरत आहो। अच्छा, छान सर। आणि या अगोदर सर आपण काय करत होता? सर्वप्रथम तर मी सुरुवातीपासूनच या सामाजिक कार्यामध्ये जे आलेलं आहो ते एक प्रकारचं ॲक्सिडेंटली आलेलं आहो। की जेव्हा मी लहानपणापासून जवळपास 5वीपासून घर सोडलं आहे, काकांजीकडे शिक्षण घेतलं आहे, तिथून मग 10वीनंतर मी यवतमाळला आलो आहे। यवतमाळला अमलोचन कॉलेजला शिकत असताना 11वी-12वीमध्ये असताना या ठिकाणी स्वतःच्या भरोश्यावर मग मी गवंडी काम असेल, इच्छा दुकानानं काम करणं असेल, स्वतःचं काम करून स्वतः मी 11वी ते 12वी शिक्षण घेतलं आहे। आणि ते जो शिक्षण घेतानाचा जो खूप संघर्ष होता तो अतिशय वेदनाकारक होता, कारण एक ग्रामीण भागातला मुलगा डायरेक्ट यवतमाळमध्ये येतो आहे आणि या ठिकाणी स्वतःच्या भरोश्यावर शिक्षण घेतो आहे। ते फार म्हणजे ती परिस्थिती म्हणजे आज डोळ्यासमोर जर आली तर अंगावर काटा येतो। तर अशा परिस्थितीतून मी ते 11वी-12वी करून मी नागपूरला चालला गेलो आहे, कोणाचे मार्गदर्शन नाही। अशा परिस्थितीमध्ये मी नागपूरला मग पुढचं शिक्षण घेण्यासाठी गेलो आहे। सर, आपलं मूळ गाव कुठलं आहे? माझं मूळ गाव आर्णी तालुक्यामध्ये खंडाळा गाव आहे, पोस्ट जवळा येतं आणि छोटंसं गाव आहे, जवळपास 1000-1200 लोकवस्तीचं गाव आहे ते। तर ते माझं मूळ गाव आहे। आणि आईवडील आपले काय करत होते? माझे आईवडील मोलमजुरी करत होते, म्हणजे वडीलच मजुरी करत होते आणि वडिलांचा कुटुंबिक व्यापार फार मोठा होता। त्यास काय त्यांना शेतामध्ये काम करताना 30-35 रुपये रोज मिळायचा। जवळपास 3 बहिणी आणि मी एवढ्यांचं शिक्षण घेणं, आणि आई असायची पण नेहमी आजारी असल्यामुळे आईचाही दवाखाना, त्याच्यामुळे वडिलांना या सर्वांना शिक्षण देण्यासाठी ते फार कमी पडत होते। त्यांची खूप इच्छा होती की माझ्या लेकरांनी शिकावं, तरीही त्यांच्या परीने मुलींना त्यांनी शिकवलंच। मी जरी मुलगा म्हणून घराच्या बाहेर पडलो, स्वतःच्या पायावर उभं राहून मी जरी शिक्षण घेतलं असेल तरी त्यांनी मुलींना कुठेही त्यांनी कमी पडू दिलं नाही। अशा परिस्थितीत मुलींना त्यांच्या परीनं त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं। म्हणजे आपली जी परिस्थिती होती ती खूप अतिशय बिकट होती। म्हणजे आपल्याकडे शेत वगैरे नव्हतं, शेती वगैरे काहीही नव्हतं आणि दुसऱ्यांच्या शेतीत जाऊन हमाली करणे किंवा शेतमजुरी करणे, शेतमजूर हा त्यांचा मुख्य व्यवसाय। आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा इथे या क्षेत्रात आलात, जेव्हा तुम्ही डॉक्टर झालात, तर मग तुम्हाला कसं वाटलं त्यावेळेस मी थोडासा आनंद झाला आहे। शिक्षण झाल्याबरोबर मला नुकतंच नागपूर जिल्ह्यामध्ये एक कळमेश्वर तालुका आहे, त्या कळमेश्वर तालुक्यामध्ये मी जेव्हा प्रकल्प प्रवेशक म्हणून सुरुवातीला नोकरीवर लागलो तर हा माझ्या जीवनातला खूप आनंदाचा क्षण होता। आणि नोकरी करत असतानाच ज्या पद्धतीनं मी पाठीवर एक दप्तर जे घ्यायचं, पुस्तकाचं वजन न घेता एक परिस्थितीचं वजन घेऊन मी ते चालत होतो आहे। आणि घरी माझ्या 2 बहिणी लग्नाच्या होत्या आणि ते परिस्थितीचं आणि या जबाबदारीचं वजन घेऊन चालत असताना नोकरीमध्ये सुद्धा मन लागत नव्हतं। आणि त्यामुळे असं वाटायचं की मी जर नोकरी केलं तर ह्या जबाबदारी कुटुंबिक मी कशा पार पाडू शकेल। आणि वडिलांनं तर माझ्या बहिणींना शिकवलं होतं, त्यांना जर मी मोलमजुरीदारांना देत नव्हतो, कारण त्यांना शेतीचं काम येत नव्हतं, काहीच येत नव्हतं। त्यांना मला साधारण परिस्थितीमध्येच त्यांना द्यायचं होतं। पण ते लग्न करत असताना त्याच हुंडा जी प्रथा होती, तर हुंडा प्रथा खूप विचित्र प्रथा होती। आणि प्रत्यक्षात जेव्हा मग काही शिक्षक मुलगा म्हणून पाहायला यायचा, त्याची अपेक्षा वेगवेगळ्या राहायच्या। पण नंतर मग मी त्या पद्धतीने गावाकडे आलो आहे। गावाकडे आल्यानंतर प्रोफेशनल पिरियड होता माझा, त्या प्रोफेशनल पिरियडमध्ये मी 3-4 महिने गेलोच नाही नोकरीवर आणि तिथून मी मग डिसमिस झालो आहे। अच्छा, मग आपण आता सध्या आपल्या जवळमध्ये आपलं घर वगैरे आहे की काय? नाही, जवळमध्ये माझी एक शाळा आहे आणि गावाकडे एक घर आहे। घर आहे
घर आहे. आई बाबा वगैरे? वडील एक्सपायर झाले 2000 मध्येच माझे वडील एक्सपायर झाले आणि आई आहे. आई आहे नाही, आणि बहिणी आहेत. सगळे आपल्या आपल्या ठिकाणी सेट झालेत. खूप सेट झालेले आहेत बहिणी वगैरे आणि व्यवस्थित आहे आता सगळं. आणि आता सर आपण इकडे येऊ की जसं आता आपला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून महासंघात तुम्ही काम करताय, तर या क्षेत्रात तुम्ही कसे काय वळलात? मग तिथे आल्यानंतर सर जे काही माझ्यावर जी काही परिस्थिती बितलेली होती, ती परिस्थिती इतरावर येऊ नये ही माझ्या डोक्यातनी अशी काहीतरी संकल्पना होती की काहीतरी आपण समाजासाठी केलं पाहिजे, की जेणेकरून आपण ज्या परिस्थितीतून गेलेलो आहो ती परिस्थिती कमीत कमी आपण नाही सगळ्यांना करू शकत, आपण इतके मोठं नाही आहो का आपण समाजाच्याच भरोश्यावर काही समाजातील 1-2 लोकांना, ज्या समाजात आपण जन्मलो आहे त्या समाजाचं काही ऋण देणं आहे, तर त्याकरिता त्यांना काहीतरी आपलं योगदान असायला पाहिजे. म्हणून आपण काय करता येईल, मी याचा हेच करत असताना माझ्या डोळ्यासमोर एक सामाजिक संस्था आली की सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी करू शकतो आहे. संकल्पना तयार झाली, पण मला त्याच्यातलं कुठल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं, कारण माझी फील्ड वेगळी होती, सामाजिक कार्य हे वेगळं होतं. पण मुळात समाजसेवा हे करायचीच होती, कारण आईवडिलांचंसुद्धा ते एक सामाजिकच काम एक प्रकारचे करायचे. मग अशाही परिस्थितीमध्ये कोणी असलं का ते मदत करायचे. त्यांची जी काही आईवडिलांची जी काही मदत करण्याची जी वृत्ती होती, ती वृत्ती मी पाहत होतो की अशाही परिस्थितीमध्ये आपण स्वतः उपाशी राहतात बा आणि इतरांना ते काही ना काही मदत करण्याचं हे करतात, तर मग आपण तर शिक्षणदार आहो. आणि मग मी संस्थेच्या संदर्भात माहिती घेतली आणि मग मी 1997ला एक भीमाशिष्य नावाची संस्था रजिस्टर केली आणि तिथून मग मी कामाला सुरुवात केली. आणि हे काम करत असताना मग आपल्याला अडीअडचणीसुद्धा आल्या असतील? फार अडचणी आल्यात. सुरुवातीला गावामध्ये जेव्हा मी संस्था रजिस्टर केली आणि ते केल्यानंतर मी पहिला तर बालकामगारावर सुरुवात केली, कारण मी बालकामगाराच्या ज्या काही यातना असतात त्या यातना मी स्वतः भोगलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की आपण काहीतरी बालकामगारावरच आपण जाणीव जागृतीचा उपक्रम चालू करावा. म्हणून मी जनजागृतीचा एक उपक्रम सुरू केला. त्यांच्यामध्ये मग पॉम्पलेट असेल, कुठे मग माहिती असेल, एखाद्या हॉटेलवर लहान मुलगा वगैरे दिसेल तर त्याला समजावून सांगणे असेल. पण कधीकधी मनात हेही वाटायचं की आपण जे बालकामगार आहेत त्यांची ती गरज आहे. आज आपण त्यांना जर काम करून न दिलं तर त्यांनी त्याची उपजीविका करायची कशी? आज आपण बालकामगार होतो म्हणून आपण शिकलो आहे आणि उद्या जर शासनाचे जे ध्येयधोरण आहेत की बालकामगारांना कुठे कामाला लावू नये, हे नाही लावू नये, मग शासनाने ती तशी व्यवस्था करून द्यायला पाहिजे त्या मुलांची, की बाबा ठीक आहे तू बालकामगार आहे, तुझी परिस्थिती नाही आहे, मग तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो आहे, तू काम करू नको. पण त्यामध्ये कसं होतं की आत्ताही ती परिस्थिती आत्ताही तीच आहे की जे सर्वसामान्य असतात, जे काम करून शिक्षण घेत असतात, ते पर्सेंटेज पडू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना पर्सेंटेज जास्त न भेटल्यामुळे ते शासनाच्या ज्या काही सुविधा आहेत, जसं हॉस्टेल आहेत किंवा इतर आहेत, तिथं त्यांचा नंबर लागत नाही. पर्यायानं त्याला मग या ठिकाणी तो जर कमी पर्सेंटेज मिळाल्यानंतर पर्यायाने त्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला कुठेतरी काम करूनच शिकावं लागतं. आणि ह्या ज्या काही सुविधा आहेत हॉस्टेलच्या वगैरे, शासनाच्या ज्या काही मोफत सुविधा आहे त्या मेरिट लिस्टप्रमाणे लागतात आणि ते काम करून जे शिकणारा मुलगा आहे त्यांना हे शक्य नाही. बरोबर. आणि हे शक्य व्हावं म्हणून आपण एक NGO तयार केली. हे शक्य व्हावं म्हणून मी एक NGO तयार केली आणि मग मी मेन मुद्दा मग महिलांचा पकडला आहे की जे तुमचा मला प्रश्न होता की हे काम करत असताना तुम्हाला अडीअडचणी काय आल्यात, तर त्या अडीअडचणी माझ्या गावापासूनच सुरुवात झाली. जेव्हा मी महिलांचे बचत गट चालू करायचं तेव्हा मग बऱ्याच लोकांनी हे केलं की आता त्यांना बहिणीचे लग्न करायचे आहे, तो गावातून शहरातून खेड्यात आलेला आहे आणि आता तो महिलांचे बचत गट तयार करत आणि त्यांचे 20-20 रुपये घेऊन तो पळून जाईल किंवा बहिणीचे लग्न करेल. पण त्यांना मी महिलांचा माझ्या एवढा विश्वास आहे का त्या महिलांना सांगायचो की पैसा मी तुमचा 1 रुपया घेत नाही, तुम्हाला बँकेत टाकायचा आहे. आणि तरी मग माझ्या महिला गावातल्या फार एकत्र झाल्यात आणि त्यांनी गाववाल्यांचा विरोध न जुमानता त्यांनी बचत गट केले. मग माझ्या गावातनी कमीत कमी 10 ते 15 बचत गट तयार झाले होते. मग त्यांनी मी HSYच्या अंतर्गत बरेचसे व्यवसाय पण दिला होता आणि त्यांच्या सहकार्याने जे माझ्या गावामध्ये फार दारू म्हणजे सर लहान लहान मुलं 10 ते 12 वर्षाचे सुद्धा मुलं दारू घेताना दिसत होते, व्यसनाधीन होते. आणि आमच्या गावामध्ये बराचसा दारूचा प्रमाण म्हणजे दारू काढण्याचं प्रमाण फार मोठं होतं. आणि त्यामुळे काय झालं काय की प्रत्येक मंगळवार हा जवळचा बाजार असायचा, तिथे भांडण व्हायचं आणि भांडण होत असताना मग हे जे काही 1-2 रिपोर्ट चालले जायचे पोलीस स्टेशनला
आणि त्याच्यामध्ये कसं व्हायची की आज ते दारू पिऊन भांडण करायचे, पण उद्या त्यांच्यावर आर्थिक भार पडायचा, कारण पोलीस दोन्ही पार्टीकडून पैसे घ्यायचे. आणि त्याच्यामुळे अडचण अशी निर्माण झाली होती की आता यांच्यासाठी करायचं तर काय करायचं. मग सर्वात मोठा माझ्याकडे जो काय बचत गटांचा जे काही महिलांचा ग्रुप होता, त्यातनी 1-2 महिला अशा होत्या का त्या मिटिंगमध्ये लढल्या होत्या की दारूपायी त्यांनी म्हणजे उद्ध्वस्त झाला तर झालं, पण ते स्वतः त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले होते आणि त्यांच्यावर जी काही परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती फार बिकट होती. मग त्याच्यामुळे मग मी ठरवलं की आपल्याला दारूबंदी करायची. मग दारूबंदी करायची तर नुसतं आपल्याला दारूबंदीच न करता आपल्याला उपचार पण करायचा. मग यासाठी गावातले काही म्हणजे पदाधिकारी लोक आहे त्यांनीसुद्धा खूप मला सहकार्य केलं. मग सरपंच असेल, त्या ठिकाणचे काही नोकरीवाले काही लोक होते, काही समाजसेवक होते आणि पूर्ण गावकऱ्यांनी, पोलीस पाटील असेल, या सगळ्या लोकांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला. आणि मग मी महिलांची एक टीम तयार केली. या महिला अशा करायच्या की जे बाजाराच्या ॲटो यायचे, काही लोक तिकडून म्हणजे जवळवरून दारू घेऊन आले का ते तिथं पकडायच्या त्या महिला, त्यांच्या खिशातल्या काढायच्या, त्यांना दंड लावायच्या. आणि जे काही शेतामध्ये जर भट्टी वगैरे घेत असेल तर ज्या बाईच्या घरचा माणसाने जर मोह आणला असेल ते येऊन मला चुपचाप सांगायची की या आमच्या इथं मोह आणलेला आहे आणि इथे ते पिपे आहेत. तर मग आमच्या सगळ्या महिला जायच्या, आम्ही जायचं आणि ते पिपे हे करायचं. त्यावेळेस आम्हाला पोलीस स्टेशनकडून खूप मोठं सहकार्य मिळालं. एक प्रकारे महिलांनी पोलीस स्टेशनाचं काम केलं. त्यांनी केलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या गावातनी टोटली दारूबंदी झाली. आणि लगेच आमच्या गावाला, ज्या गावामध्ये दर मंगळवारी हे राहायचा, तर तिथं तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला. आणि हे काम करत असताना मग बऱ्याच लोकांच्या मला जीवे मारण्याच्या धमक्या पण आल्यात. आणि माझ्याकडे सायकल नव्हती, काही नव्हती, मला 3 किलोमीटर जवळा ते खंडाळा पैदल याचं लागे इकडे काम. सर मग अशा वेळेस तुमच्यावर कधी हल्ला वगैरे झाला नाही का? हल्ला वगैरे म्हणजे भांडणं वगैरे झालेत, माझ्यावर खोटे रिपोर्ट पण झालेत, पण ते सगळे परिस्थिती तिथल्या स्थानिक लोकांना माहीत असल्यामुळे त्याचा मला एवढा काही परिणाम झालेला नाही. आणि त्याच्यानंतर शेवटी सगळ्यांचं मला सहकार्य भेटलं गावात. नाही म्हणजे कसं त्यांचा व्यवसाय तुम्ही बंद पाडला आणि तुम्ही एकटे असून तुम्ही पहिले गावाला जागृत केलं, महिलांना जागृत करून त्यांचा व्यवसाय बंद पाडला. तर त्या जे व्यवसाय करणार होते त्यांचे तर मनं दुखले, मग त्यांनी तर तुमच्यावर कट ठेवलाच असेल की नाही? नाही, त्यांचे ठेवल्यानंतर पण त्यांच्या घरच्या महिलाही माझ्याकडून असल्यामुळे तर त्यांचंसुद्धा परिवर्तन झालं आहे. आमचे नागपूरहून डॉक्टर यायचे, ठाकरे डॉक्टर म्हणून, त्यांचे आम्ही दर महिन्याला कॅम्प लावायचं आणि जे काही व्यसनी लोक आहेत यांच्याकडून आपण त्यांना हे करायचं, म्हणजे ट्रीटमेंट करायचं. तर त्याच्यामुळे त्यांच्यातनी असं परिवर्तन झालं की नाही बा, एक गरज आहे आणि आपण खरोखरच दारू जेव्हा काढतो आहे तर कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे, त्याच्यामुळे आपणसुद्धा इथं थांबलं पाहिजे. म्हणून ते मग दारू न काढता शेतीच्या कामामध्ये लागलेत. म्हणजे आपण एक प्रकारचं चिकित्सक वृत्तीनुसार ते कार्य केलं आणि तुम्हाला माहीत होतं की दारूचे दुष्परिणाम काय आहेत आणि दारूमुळे काय काय होतं, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर ते कार्य केलं. आता सर कसं आहे, तुमचं नाव जे आहे हे आमदारकीसाठी म्हणून चाललं, म्हणजे आपल्या NGOच्या माध्यमातून, तर यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? यासाठी सर मी सर्वप्रथम जे माझ्या कार्यकर्ते असेल, माझ्यासोबत जोडलेल्या सामाजिक संस्था असेल, माझा मित्रपरिवार असेल, यांचं मी माझ्यावर जो काय हा विश्वास दाखवत आहेत त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार मानतो आहे. कारण आज माझ्या कार्याची ते लोक दखल घेत आहे. मला माहिती नसतानासुद्धा मग पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, इव्हन सर UPमधूनसुद्धा काही लोकांनी मेल पाठवलेले आहेत राज्यपालांना. आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की माझ्या या कार्याची जी दखल घेत आहेत, तर या दखल जी माझी मित्रमंडळी घेत आहेत आणि संस्था पण घेत आहेत, तर त्यासाठी जर जनसामान्याच्या मनाचा राज्यपालांनी जर विचार केलाच तर नक्कीच आम्ही आमच्या त्या कामाला आणि यांच्या ज्या काही माझ्याकडून अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा परिपूर्ण प्रयत्न राहणार आहे. आणि सर मग हे जे आपण काम करताय तर याला शासनाकडून आपली काय अपेक्षा आहे की शासनाने याला कुठल्या पद्धतीनं पाहावं? शासनाने सर आजपर्यंत कसं आहे की शासनानं ज्या ठिकाणी शासन पोहोचत नाही अशा ठिकाणी NGO पोहोचतात. आणि सर्वात महत्त्वाचं सर, NGOमधले जे काही कार्यकर्ते आहेत ते आजसुद्धा सुरक्षित नाहीत आहेत. आणि बरेचसे सामाजिक कार्यकर्ते असे आहेत की ते स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून काम करत असतात, रात्रंदिवस काम करतात. कुठल्याही, जसं आता कोरोनामध्ये तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच NGO हे रस्त्यावर आलेले आहेत.
त्याच्यामध्ये बऱ्याच NGOचे संस्थापक अध्यक्ष एक्सपायर पण झालेले आहेत. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की आम्हीसुद्धा तिघंजणं, एक आमचे जिल्हा अध्यक्ष मी एक नियुक्त केले होते, जे म्हणजे विष्णू उखंडे म्हणून होते, आणि दुसरे म्हणजे माझे एक मित्र होते जुनेद काजी म्हणून. आणि आम्ही पुसदला मिटिंग घेतली. आम्हाला तिघंही आम्ही कोरोना पॉझिटिव्ह झालो. आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह झाल्यानंतर मी सुद्धा म्हणजे शेवटच्या स्टेपवर असल्यासारखं होतो आहे. आणि जो जुनेद नावाचा होता तो एक्सपायर झाला या काळातच. म्हणून मला असं वाटतं की शासनानं या सामाजिक कार्यकर्त्याला कुठलं तरी आपण संरक्षण दिलं गेलं पाहिजे. त्यांच्या कमीत कमी कुटुंब तरी सुरक्षित राहावं म्हणून ते गेल्यानंतर त्या कुटुंबाला आपण काहीतरी, जसं बऱ्याचशा पेन्शन योजना आहेत, अशा प्रकारची योजना त्या कुटुंबाला नक्कीच दिल्या गेली पाहिजे की जे समाजासाठी कार्यरत करतं आणि त्याच्यासाठी कोणीच धडपडत नाही. आणि नंतर मग असंही आता लक्षात आहे सर की जे लोक समाजासाठी काम करतात पण त्याच्यावर जेव्हा एखादी वेळ येते तेव्हा त्याच समाजातील काही इग्नसंतोषी लोक म्हणतात की तुला हे धंदे करायला कोणं सांगितलं. मग त्याच्यापासून काही लोक प्रेरणा घेण्यापेक्षा ते थोडंसं डिस्टर्ब होतात आणि मग या कामापासून बरेचसे लोक आता दूर जात आहेत. नाही, आपल्या इंटरव्ह्यू लावण्याचं कारणच हे होतं की आपलं नाव राज्यपालापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि इन केस समजा तुमचं हे मान्य झालं तर मग यानंतर आपण समाजासाठी काय करू इच्छिता? सर, समाजासाठी जे काही आता बरेचसे सामाजिक प्रश्न आहेत आणि आज रोजी सामाजिक प्रश्न हे बाजूलाच आहेत आणि वेगळेच मुद्दे समोर येत आहेत. आज मी जर त्या ठिकाणी गेलोच तर प्रथम मी शेतकऱ्यांचे समस्या आहेत, तसं विधवा महिलांच्या काही समस्या आहेत, एकल पुरुषांच्यासुद्धा बऱ्याचशा समस्या आहेत, सूचित बेरोजगाराच्यासुद्धा समस्या आहेत. या काही सामाजिक समस्या आहेत, हे सामाजिक प्रश्न मांडण्याचा माझा आटोकाट प्रयत्न राहणार आहेत. आणि यासाठी मी संपूर्ण जनतेचं सहकार्य, म्हणजे हे अंमलात आणण्यासाठी जनतेचं सहकार्य मला नक्कीच लागेल आणि नक्कीच मी त्या ठिकाणी गेल्यानंतर हे प्रश्न मांडण्याचा परिपूर्ण माझा प्रयत्न राहणार आहे. तर धन्यवाद सर, तुमच्या या कामासाठी खरंच मी मनापासून तुमचं सुरुवातीला अभिनंदन करतो आहे. आणि आपण खूप चांगली अशी माहिती दिली जे आज गरजेची होती आणि समाजाला किंवा आपल्या देशाला ज्याची गरज आहे, ज्या NGOची गरज आहे, अशी NGO जर आपल्याकडं आहे, आपण एक फोरम तयार केला आहे आणि त्या फोरममधून जर हे काम होत असेल तर हे अतिशय कौतुकास्पद आहे आणि सरकारने याला त्वरित मान्यता द्यावी अशी मी माझ्या मनातून इच्छा व्यक्त करतो आहे. आणि तुम्हाला येणाऱ्या काळासाठी आधीच ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो आहे. आणि हा इंटरव्ह्यू आपण खरंच खूप सुंदर केला आहे. आणि तर मित्रांनो, हे होते आमचे डॉक्टर संजय कांबळे सर. हे डॉक्टर जरी असतील पण हे मानसिक डॉक्टर नाहीत, तर हे जनसामान्याचे डॉक्टर आहेत. आपल्यात ज्या उणिवा आहेत, जी कमतरता आहे ती भरून काढण्याचं कार्य आमचे डॉक्टर संजय कांबळे सर करतात. आणि आपण यांना भरभरून सहकार्य करावं आणि त्यांना त्या पदावर न्यावं ज्यांची आज राज्यपालाजवळ ती नोटीस गेलेली आहे. तर निश्चितच आपल्या समाजाला व आपल्या कुटुंबाला व आपल्याला याचा फायदा होईल. आपण हा ब्लॉग पाहावा आणि सहकार्य करून चॅनलला सबस्क्राईब करावं आणि शेअर करावा, कॉमेंटसुद्धा कराव्यात. धन्यवाद.